नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या आता स्क्रीनवरती कोल्हापूर इथून राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष श्री राजेश क्षीरसागर जोडले गेले आहेत. क्षीरसागर साहेब, तुमचं स्वागत आहे एनडीटीव्ही मध्ये. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि तुम्ही फार स्टंट सपोर्टर आहात असं दिसतं आहे शक्तीपीठ महामार्गाचा. असं आहे की श्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलंय का मुलाखतीमध्ये की तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या ज्या शेतकऱ्यांनी ह्या शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा दिला आहे अशा शेतकऱ्यांची एक बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये एक पहिल्यांदा काहीतरी ब्रेक थ्रू येताना दिसतोय. म्हणजे जे स्वतः स्वखुशीने देतील त्यांना 25% बोनस आणि रेडी रेकनर आणि बाजारातले दर याचा सुवर्णमध्य साधत दुप्पट दर. आधी हे सांगा, मग मला बाकीचे क्रिटिकल प्रश्न तुम्हाला विचारायचे. काय तुम्ही ब्रेक थ्रू शोधलाय शक्तीपीठासाठी आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या किती शेतकऱ्यांनी पाठिंबा दिलाय? नाही बघा, आज जर पाहिलं तर आज जिल्हाधिकारी महोदयांना 6 तालुक्यातून 80% लोकांनी समर्थन दर्शवले. म्हणजे आता आज जर पाहिलं तर आपण शिरोळ तालुक्यातील 80% फिजिकली लोक उपस्थित होते, 7 बारे. मला या ठिकाणी एवढंच म्हणायचं आहे की सुरुवातीलाच लोकसभेच्या वेळेला विरोधकांच्याकडे कुठला मुद्दा नव्हता, त्यामुळे त्यांनी शक्तीपीठ मुद्दा उचलला. सुरुवातीला त्यांचं म्हणणं काय होतं की या ठिकाणी 300 मीटरचा रस्ता आणि शेतकऱ्यांची जमीन जास्त जाणार. हा रस्ता होता 100 मीटर, जे प्रेझेंटेशन मध्ये शासनानं शेतकरी बांधवांना एमएसआरडीसीच्या ऑफिसमध्ये दाखवलं. दुसरा त्यांचा मुद्दा होता की भराव टाकला जाणार आणि ब्रिज होणार. या ठिकाणी दुसरा मुद्दा देखील अधिकाऱ्यांनी खोडून काढला आणि त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं की हे जे ब्रिज आहे ते आपल्या पिलरवर होणार आहे आणि पूर परिस्थितीचा अभ्यास, जो गेल्या काही वर्षातली पूर परिस्थिती होती त्याचा अभ्यास केला जाणार आणि जे आपलं अलमट्टी धरण आहे, हे धरणाची उंची वाढवण्याचा जो काही विषय सुरू आहे तो उंची वाढली जाणार अशा पद्धतीचा विचार करून या ठिकाणी हे ब्रिज बांधण्यात येणार आहेत आणि त्यामुळे हा देखील मुद्दा खोडून काढला. तिसरा मुद्दा होता की दर दिले जाणार नाहीत. शासनानं किंवा सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी हा दर बेस्ट दिला जाणार असं जाहीर केलं. आता हे मुद्दे सगळे खोडून काढल्यावर दुसरा मुद्दा त्यांनी घेतला की हे समर्थनार्थ असणारे शेतकरीच नाहीत. आता एक मिनिट मला या ठिकाणी त्यांना प्रश्न उपस्थित करायचे की आज असणारे कोण होते. आज जिल्हाधिकारी महोदयांना मोठ्या संख्येने शेतकरी भेटायला आले होते. मी त्यांना प्रश्न उपस्थित केला, तर या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गातील जे जमीन जाणारे जर शेतकरी नसेल तर त्यांनी बाहेर जावं. त्यांनी सांगितलं मी एक शेतकरी या ठिकाणी आमचे 7 बारे आहेत. असं असताना आता सुपीक जमिनीचा प्रश्न उपस्थित करतात. म्हणजे कुठल्या ना कुठल्या कारणानं जर विकासाला तुम्ही विरोध करत असाल तर या ठिकाणी कोल्हापूरची जनता तुम्हाला माफ करणार नाही आणि या विरोधामुळेच झालेल्या विधानसभेमध्ये 10च्या 10 जागा माहितीला निवडून दिलेल्या आहेत. सर, 80% शेतकरी म्हणजे नेमकं संख्येनं किती आणि कोणत्या तालुक्यातले किती? 10 शेतकऱ्यांची नावं सांगाल? बघा, आपले प्रतिनिधी पण आता जिल्हाधिकारी महोदयांच्याकडे त्या ठिकाणी उपस्थित होते. त्या ठिकाणी सह्या असतील आणि कुठल्या तालुक्यातून कोण त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आले होते, त्यांच्यावर असणारे समर्थक, हे सगळं त्या ठिकाणी दिले. आपले प्रतिनिधी देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि यात 1% खोटं काही नाही आहे. या ठिकाणी आमची भूमिका काय आहे की कोल्हापूर जिल्ह्याला विकासापर्यंत न्यायचं आहे. आज मी आपल्याला दाखवू शकतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नावं आहेत. बघा, 2 नंबर सकट नावं आज दिलेले आहेत शेतकऱ्यांची. प्लीज काही नावं वाचून दाखवाल, कारण मला श्री राजू शेट्टी यांना आणि 80% सर 1 मिनिट सर 1 मिनिट 80% असं न म्हणता मला जर तुम्हाला नेमका आकडा सांगता आला तर ते जास्त उत्तम राहील. आणि कोणते तालुके? आता बघा, या ठिकाणी हे दानोळी तालुका आहे, शिरोळ तालुक्यात दानोळी गाव आहे. या ठिकाणी 106 शेतकऱ्यांचं समर्थन आहे. सर नावं वाचाल, काही नावं वाचाल? वाचतो ना. हे वसंत शिले 1051 गट नंबर, शशिकांत पिसे 1074 गट नंबर, कुर्ले आणि गायकवाड 925 गट नंबर, विठ्ठल शिंदे 926 गट नंबर, वाले गुरुजी 927 गट नंबर, अमोल मगदूम 927 गट नंबर, पिंटू मगदूम 927 गट नंबर, सतीश मानगावे 928 गट नंबर, भरत मानगावे 928 गट नंबर, स्वप्नील मानगावे 928 गट नंबर, अशोक माने 939 गट नंबर, भाऊसो माने 944 गट नंबर, संकाप्पा परमाप्पा 945 गट नंबर. फाईन सर, 80% म्हणजे किती शेतकरी आणि किती तालुक्यातले? हे बघा, आता मी नुसता जर शिरोळ तालुक्याचा जर विषय घेतला तर शिरोळ तालुक्यातील या ठिकाणी 106 आणि एकूण किती शिरोळ तालुक्यातील आपले शेतकरी आहेत? आता आज आलेले 165 शेतकरी 165 शेतकरी या ठिकाणी ज्यांच्या गटातून जमीन जाते ते सगळे शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते. आणि कोल्हापूर जिल्ह्यातले सर, कोल्हापूर जिल्ह्यातले एकूण किती शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला? बघा, आमचा मुद्दा काय होता लक्षात घ्या.
सन्माननीय माजी खासदार राजू शेट्टी म्हणायचे की या ठिकाणी शेतकरीच नाहीत, म्हणून आज तिथल्या शेतकऱ्यांनी स्वतःहून असा निर्णय घेतला की आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जात असताना शिरोळ तालुक्यातलं, म्हणजे ते त्यांचं कार्यक्षेत्र आहे, हातकणंगले तालुका त्यांचं कार्यक्षेत्र आहे, या तालुक्यातले शेतकरी जास्तीत जास्त संख्येने जायचं आणि म्हणून 80% तिथले शेतकरी आज आले. बाकीच्या तालुक्यातले पण शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत. साधारण आकडा सर साधारण आकडा कोल्हापूर हे जिल्ह्यातला बघा, किती आता आहे? तुम्ही आकडा जर म्हटला तर या ठिकाणी माझ्याकडं मोठ्या प्रमाणात सातबारे आहेत. आता तो आकडा वगैरे सगळं आपल्या प्रतिनिधींनी त्या ठिकाणी ठीक आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात बघितलं. ठीक आहे. थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे की श्री राजू शेट्टी जे मी सांगतायत, तुम्हाला सांगतो, या ठिकाणी माझं एवढंच म्हणणं आहे, निव्वळ विरोधाला विरोध करू नये. निवडणुकांपुरता विरोध हा ठीक असतो, पण विकासाला विरोध करता कामा नये. यामध्ये 1% सुद्धा आमचं चुकीचं नाही. ठीक तुम्ही आहे. जर नाही सर, ऐका ना, मी शेतकऱ्याला- तुम्हाला पूर्ण संधी देत आहे. त्याचं कारण असं आहे की काही अँबिग्युटी म्हणजे संदिग्धता कमी व्हावी म्हणून तुमच्या हो. बोलण्याचा आतापर्यंतचा अर्थाचा की श्री राजू शेट्टी आणि श्री सतेज पाटील जे सांगतायत ते खरं नाहीये. शेतकऱ्याचा ह्या शक्तीपीठाला पाठिंबा आहे. पण Yes. मूळ एक प्रश्न मी विचारला होता की तुम्ही किती दर देणार आहात आणि 25% बोनस ही काय गोष्ट आहे? नाही, ऐकून घ्या. आता बघा, समृद्धी महामार्ग झाला, 97% लोकांनी त्या ठिकाणी मान्यता दिली. 3% लोकांचं कंपल्सरी ऍक्विजिशन करावं लागलं. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलेलं आहे की आम्ही बेस्ट दर देऊ. बरं, आता बेस्ट दर म्हणजे ज्या वेळेला आम्ही सर्व शेतकरी बांधवांच्या सोबत MSRDCच्या ऑफिसमध्ये बैठकीला गेलो, MD अनिल गायकवाड त्या ठिकाणी उपस्थित होते, ऍक्विजिशन ऑफिसर खेडकर त्या ठिकाणी उपस्थित होते, जे जॉईंट शिव आहेत. तर त्या ठिकाणी त्यांनी जे सांगितलेलं आहे की गेल्या 2-3 वर्षातले झालेले व्यवहाराने रेडी रेखणार याचा ताळमेळ घेऊन डबल रक्कम दिली जाणार, पुन्हा 100% त्याला बोनस दिला जाणार आणि मग 25% एक्स्ट्रा रक्कम आणखी दिली जाणार. ओके, आज मग शेतकऱ्या- एक करी मग कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना रेडी रेकनर आणि बाजारभावाप्रमाणे साधारण किती दर मिळतील आणि 25% ऍडिशन म्हणजे किती होईल? आता हा प्रत्येक तालुक्यातला वेगळा प्रश्न आहे. एक उदाहरण द्या काही राजेशजी, जास्त आहे. एक उदाहरण द्या म्हणजे लोकांना संदिग्धता कमी होईल. नाही नाही, बघा कसं आहे, 100 रुपये जर दर असेल तर त्याचे 200 रुपये धरले जाणार, ते दुप्पट केले जाणार, म्हणजे 400 रुपये केले जाणार आणि 25% बोनस केला जाणार, म्हणजे जवळपास ते 5 पट झाले ना, 5 पट दर झाला. हे ऍक्च्युली ज्यावेळी प्रेझेंटेशन झाले त्यावेळी सगळ्या शेतकरी बांधवांना ऑफिशियली त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. ओके, एक दुसरा त्यामुळे चुकीचं उपप्रश्न काहीच नाही. विचारतो सर, दुसरा उपप्रश्न विचारतो. काल पुरंदर संदर्भामध्ये एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये, कारण मी एक व्हिडिओ केला होता आणि त्यात मी असं म्हटलं होतं की व्यावसायिक दृष्टीनं म्हणजे व्यावसायिक आस्थापना जर तिथे काही होत असतील तर व्यावसायिक आस्थापनातला काही वाटा हा बाधितांना देता येईल का आणि काही व्यावसायिक आस्थापना त्यांना देता येईल का, असा तशी आणखी काही आमची- वेगळा असा काही तशी प्रस्ताव आहे? आमची मागणी आहे. आमचे माजी महापौर राजू शिंगाडे साहेबांनी त्या ठिकाणी ती मागणी केलेली आहे की सरकारला आम्ही, आणि आज आम्ही पूर्ण मागण्यांचं निवेदन परत एकदा आम्ही शासनाकडे पाठवतोय की ज्यावरती विचार करून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हिताचाच निर्णय घेतला जाईल. पण उगीच उठायचं, नवीन नवीन मुद्दे काढायचे, त्याला विरोध करायचा, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आज कोल्हापूर जिल्हा राजेश क्षीरसागर साहेब, तुमचा या मार्गाला इतका पाठिंबा का आहे? साहेब, मी आपल्याला सांगू इच्छितो, मी मित्राचा उपाध्यक्ष आहे, मी नियोजन मंडळाचा कार्याध्यक्ष आहे. मित्रा म्हणजे स्टेट नीती. आज आपले पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी देशाला महासत्ता बनवण्याचं 2047 साली जे स्वप्न पाहिलेलं आहे किंवा दाखवलेलं आहे, यावरती मी काम करतो. आज 79 प्रकल्प मित्राची सुरू आहेत आणि मग ज्या ज्या वेळेला आपल्याला आज $1 ट्रिलियन इकॉनॉमी आपली जी करायची आहे 2027 पर्यंत महाराष्ट्राची, आणि $3.5 ट्रिलियन ही 2047 पर्यंत आपल्याला न्यायची आहे. यासाठी मग विकास झाला नाही पाहिजे का? मला कशासाठी नेमले? सन्माननीय मुख्यमंत्री, त्याचे अध्यक्ष आहेत, सहअध्यक्ष दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत आणि उपाध्यक्ष मी आहे, राणा जगजित सिंग आहेत, दिलीप वळसे पाटील आहेत. आज आम्ही महास्ट्राईड प्रकल्पाचं नागपूरला उद्घाटन केलं आहे. यामध्ये आज सगळीकडे आयटी सेक्टर देखील आपण डेव्हलप करतोय. कारण यासाठी तुम्हाला नेमला असा एक आरोप आहे की हा महामार्ग काहीही करून व्हावा आणि त्याच्यामध्ये काही कॉन्ट्रॅक्टरचं हित साधलं जावं, यासाठी राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती केलेली आहे का, असा आरोप होता? अत्यंत चुकीचा आरोप आहे. मला कुणीही सांगितलं नाही काय करा म्हणून. माझ्यावर माझ्या जिल्ह्यातील नागरिकांचा विश्वास आहे, शेतकऱ्यांचा विश्वास. मला काही सीएमनी सांगितलेलं आहे, हे बघ, डेप्युटी सीएमनी सांगितलेलं नाही, हे बघ. मला यामध्ये एवढं दिसतंय की या ठिकाणी विकासापर्यंत जात असताना असा विरोध कशाला पाहिजे? कुठल्या माझा एक कॉन्ट्रॅक्टर बरोबर तुम्ही माझा संबंध सांगा आजपर्यंत कुठल्या? उगीच उठायचं, काही बोलायचं, काही आरोप करायचे. साहेब, मला एवढंच म्हणायचं आहे की आरोप प्रत्यारोप झाले, विधानसभेला पण माझ्यावर बरेच आरोप झाले, पण लोकांनी मला 30,000 मतांनी निवडून दिलं. महायुतीला 10च्या 10 जागा दिल्या. एक काँग्रेसच्या आमदारांनी आमच्यात प्रवेश केला, एक काँग्रेसच्या माझ्या विरोधातल्या उमेदवारांनी माघार घेतली निवडणुकीतून. अहो, हे सगळं कशामुळे घडतं? लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. आरोप करणाऱ्याने आरोप करावेत.
आम्ही या ठिकाणी आमच्या जिल्ह्याला विकासापर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतोय. माझा आरोप आहे या ठिकाणी हे पालकमंत्री नव्हते का पूर्वी? यांच्यातले कोणी मंत्री नव्हते का? महाआघाडीत सत्ता नव्हती का? काय केलं यांनी जिल्ह्यासाठी? आमचा दुसरा या ठिकाणी यामध्ये स्वार्थ आहे. स्वार्थ कुठला आहे? या ठिकाणी शहराची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. शहरासाठी आम्ही रिंग रोड MSRDC कडून मागतोय. हे विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे. आज शहरामध्ये कन्व्हेन्शन सेंटर 277 कोटीचं कन्व्हेन्शन सेंटर आम्ही आणलं, आमच्या सरकारनं आणलं. 100 कोटी रस्ते आणले. केशवराव भोसले नव्यानं सुरू होतोय. रंकाळ्याचा विकास होतोय. आई अंबाबाई तीर्थक्षेत्राचा विकास होतोय. ज्योतिबा मंदिराचा विकास आम्ही करायला आलेलो आहे. यांना का बरं सुचलं नाहीये? आता हद्दवाढ लवकरच अपेक्षित आहे. आज सर्किट बेंच लवकरच अपेक्षित आहे. हे महत्वाचे मुद्दे गेल्या 40 वर्षातले. 40 वर्षामध्ये शहराची 1 इंच हद्दवाढ झालेली नाही. हे महत्वाचे मुद्दे जे आहेत हे सर्व कुणी करायला पाहिजे होते? यांची सत्ता नव्हती का? राज्यामध्ये 30 वर्ष यांची सत्ता होती. मग आम्ही जे करतोय ते चांगलं करत असताना ते तरी यांनी मान्य केलं पाहिजे. तुम्हाला सांगतो मी अडचण काय. कशाला ऐका क्षीरसागर साहेब, थोडासा माझा प्रश्न मोठा आहे, तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल अशी अपेक्षा. प्रश्न हा आहे की मी ह्या संपूर्ण शक्तीपीठ महामार्गावरती जेव्हा फिरलो तेव्हा लोकांची जमीन धारणा कमी झालेली आहे असं दिसतंय. पूर्वी जी काय 10 एकर होती ती 5 एकरवर आली आणि आणखी ती आता कमी होत चालली. आता मधल्या काळामध्ये सिंचनाचे काही प्रकल्प झाल्यामुळं काही ठिकाणी खरोखरच जमिनीचं उत्पन्न वाढलेलं आहे आणि त्यामुळं जे अल्पशिक्षित आहेत किंवा मध्यम शिक्षित आहेत आणि अगदी उच्च शिक्षित सुद्धा आहेत त्यांना असं वाटतंय एकतर जमीन धारणा कमी झाली आहे, दुसरं तुम्ही रेडी रेकनर आणि बाजारभावाचा मध्य गाठणार आहात, पण तुम्हालाही माहिती की रेडी रेकनरचे दर हे बाजारभावापेक्षा कितीतरी कमी असतात, बाजारभाव अधिक असतात. त्यामुळं शेतकरी खूप नाराज आहे आणि त्याला असं वाटतं आहे की हे कसं तरी करून बळजोरीनं आपल्या गळ्यात घातलं जातंय, जेव्हा की ऑलरेडी तिथे एक महामार्ग आहे जो समांतर महामार्ग आहे. तो असताना हा नवा कशासाठी? नाही बघा, एक मी तुम्हाला सांगतो, यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक असणार आहे दराची, एक समिती असणार आहे आणि ह्या समितीने हे सर्व निर्णय घ्यायचे आहेत. आणि आम्ही शेतकऱ्यांना आश्वासित केलेलं आहे, सन्माननीय सीएमनी शेतकऱ्यांना आश्वासित केलं की आम्ही तुम्हाला बेस्ट भाव देऊ. बेस्ट भाव याचा अर्थ काय की आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये असा भाव दिला गेला नाही. जो समृद्धी महामार्गाला दिला गेला त्याच्यापेक्षाही चांगला भाव दिला जाईल. असे 1000 शेतकऱ्यांचं ज्यावेळी 7/12चं निवेदन काही शेतकऱ्यांनी एअरपोर्टवर सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांना दिलं त्यावेळी त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे हा विषय फारसा राहिलेला नाही आहे. हा आता तुम्ही फक्त असं म्हणत आहात विरोधकांच्या क्षीरसागर साहेब की सह्याद्री महामार्गापेक्षाही उत्तम भाव सरकारचा देण्याचा विचार आहे, कारण 11,400 कोटी रुपये तुम्ही भूसंपादनाला ठेवलेत, हो बरोबर ना? हो, आणि लागले तर आणखी ठेवणार आहे. ओके, म्हणजे तुमचं असं मत आहे की आजपर्यंत जो भाव मिळालेला नाही तो भाव या शक्तीपीठाच्या महामार्गासाठी मी शेतकऱ्यांना म्हणत मिळेल. नाही, आमचे नेते, सभागृहाचे नेते, सन्माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः म्हणतात. ओके मी म्हणतोय मला तो काय अधिकार नाही फारसा, पण सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आमचे सभागृहाचे नेते आहेत, सरकारचे प्रमुख आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, आणि तुम्हाला जो मी मुद्दा मगाशी म्हणालो की शेतकऱ्यांना वाटतं की आपण खूप कमी जमीन असताना आपली बळजुरीने घेतली जाते. नाही साहेब, आता यामध्ये 0.001% जमीन जिल्ह्यातली या महत्वाकांक्षी प्रकल्पाला जर जात असेल आणि शेतकऱ्यांचं त्याला समर्थन असेल, समर्थन कधी मिळतं? त्यांना योग्य समाधान भावाचं झाल्यानंतर समर्थन मिळतं. आणि अशा वेळी मग संपूर्ण म्हणजे महाराष्ट्राचा जो विकासाचा त्रिकोण आपण म्हणतो, द्रुतगती महामार्ग, त्यामध्ये जर आपण येत असू तर या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याचा निश्चितपणे शेतकऱ्यांचा मालाला बाजारभाव असेल, इंडस्ट्रीज असतील, IT असेल, विविध क्षेत्रामध्ये ज्यावेळी विकास होणार आहे त्यावेळी निश्चितपणे मी आपल्याला सांगू इच्छितो की शेतकरी बांधव हे समर्थनच करत आहेत. फाईन. एक शेवटचा प्रश्न, कर वेळेची मर्यादा आहे. प्रश्न असा आहे की आता तुम्ही भूसंपादनाची कार्यवाही किती दिवसात संपवायचं ठरवलं आहे आणि शक्तीपीठ कधीपर्यंत महाराष्ट्रात येईल सरकारच्या विचारात? हे नाही पूर्ण बघा, होईल. आता जे नोटिफिकेशन पूर्वी निघालं होतं ते रद्द करण्यात आलेलं निवडणुकीच्या वेळी. आता पहिल्यांदा नोटिफिकेशन काढण्यात दिलं आणि भूसंपादनाची कारवाई तातडीनं सुरू करण्याचा आमचा विचार आहे. म्हणजे ज्यावेळी आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी ते सांगितलेलं आहे. ओके, आणि महामार्गासाठी काही डेडलाईन डोळ्यासमोर आहे? नाही, आता ह्या सगळ्या, आता हे तर आम्ही पहिल्यांदा हे ऍक्च्युली ज्या प्रेझेंटेशन ज्यावेळी झालं त्यावेळेला ते 2-2.5 वर्षाचा काहीतरी कालावधी असेल त्याला, जो काही तो विकसकाला कालावधी, त्यात विकसक वगैरे अजून कोणच नाही आहे. ठीक ते आहे, नंतरच्या थँक्यू सो गोष्टी. मच. पहिला हे जो विरोध होता हे आता कसं आहे, हे या ठिकाणी चर्चेतून सहमतीकडे आमचा विषय सुरू आहे. आम्हाला विश्वासात घेऊन काम करायचंय आणि शेतकरी सहमती बांधवांना नाहीच कशाला- दिली तर शक्तीपीठ समृद्धीला जसं 3% लोकांची बळजोरीनं करावी लागली तसं करावं लागेल. 3% म्हणजे साहेब आता काही विरोध तर असतोच ना, बळजबरी आपल्याला करायची नाहीये. 97% लोकांनी दिलं हे आपण पाहिलं पाहिजे ना. ठीक. चला. 97% तुमचं असं म्हणणं आहे की लोक- तुमचं असं म्हणणं आहे की अर्धा ग्लास भरलेला आहे असं तुम्ही बघा. थँक्यू सो मच. वेळेची मर्यादा आहे सर, पण तुम्हाला अनेक प्रश्न मला विचारायचे आहेत. पुढे आपण प्रत्यक्षात भेटू त्यावेळेला मी जरूर प्रश्न हे विचारेन. पण Yes, तुमच्या नक्की, चिकाटीचं नक्की. कौतुक आहे
तुम्ही अत्यंत चिकाटीनं हा महामार्ग पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत आहात. सत- त्या सत्याच्या अनुषंगानेही मला दिशेने प्रश्न गेलं पाहिजे. विचारायचे पण प्रत्यक्षात भेटल्यावर विचारू. थँक्यू सो मच. बाय. थँक्यू.